गुड मॉर्निंग मित्रांनो. चला तर निघूया आपल्या जिमकडे. आज आपण गावातून चाललो कमान घे जाऊ दे त्याला काय करायचं. हे गावातला वाट आहे पण इथं काय होतं माहिती आहे पावसाळ्यात हे पाणी वगैरे भरल्यामुळं इथला रस्ता बंद होत आहे. आता सध्या तर चालू आहे पण जेव्हा पाऊस जास्त पडतो ना तेव्हा हे रस्ता बंद होत आहे. कारण पाणी इथं पाण्याला जायला वाटत नाही, पाणी जास्त थांबल्यामुळं रस्ता बंद होत आहे. म्हणून इकडून हे पावसाळ्यात येणं जरा कमी करायचं, मिरवूनच यायचं. चला तर बॅक साईड इकडे पण आता वस्त्या व्हायल्यात. पहिलं काय नव्हतं पण आता इकडे पण घरं वगैरे वाढलेत. 2-4 वर्षाखाली जास्त काय नव्हते, 2-4 घरं असतील. आज बघा किती घरं झालेत. अजून पण इकडे घरं वाढणार आहेत. इकडली रेट पण प्लॉटिंगचा वाढत आहे. कोणाला जर घ्यायचं असेल तर घेऊन ठेवा. आताच पुढं चालू इकडे पण रेट वाढणार आहेत. कारण जेवढं वस्ती वाढेल ना तेवढं रेट वाढणार आहे. काय पण नव्हतं इकडं 2-4 वर्षाखाली, आता भरपूर इकडे पण घरं ते झालेत. बघा हे आपण आलो निक्की मारतं थोडंसं अलीकडे. इकडला पण रेट खूपच जास्त झाला प्लॉटचा. आपण आपल्या घरून किलोमीटर लावलो होतो, बराबर 10 किलोमीटर भरले आपल्याला जिमला यायला. मदार येऊन गावात यायला 1 किलोमीटर आहे. गावातून बर्डावर यायला 1 किलोमीटर आणि निकीवरला यायला 4 किलोमीटर 6 पॉईंट काय तर टोटल भरलं होतं. टोटल किलो बरोबर 10 किलोमीटर रनिंग आहे आपली इथवर यायची. आता आपण काय करू, उद्या हरंगुळ स्टेशनहून बरोबर एक्झिट पॉईंट लावू. किती किलोमीटर भरतं आहे काय नाही तुम्हाला आज मी सांगितलं इथलं गावाच्या रोडनं. सध्या तर रोड चांगला आहे गावातला, त्या रोडनं चालायला चांगला आहे. तरी पण आपण उद्या इकडं किलोमीटर काढूता, बघू त्या किलोमीटर किती भरतं आहे काय नाही. चला आता मग भेटूया जिममध्ये. मला आपण बॅक मारत होतो, आज शोल्डर आणि ॲप्स मारत होता. शोल्डर मारता बायसेप्स. चला तर मग चालू करू आपली एक्सरसाइज. थोडंसं थोडंबहुत एक्सरसाइज करायचं, मग करू शोल्डरला सुरुवात. हे मशीन आहे
शोल्डरचा वर्कआउट झाला आहे. थोडं हात वगैरे धुवून आपलं निघालं व्हिडिओ उद्या. हे बघा लाईटिंगचं ह्याच्यात मलाही पण आहे. जाताना मटकी अंडी वगैरे खायचं. कितना इसमें प्रोटीन आहे, किती याच्यात प्रोटीन आहे बघा. मलाई प्लस पाणी, एक नंबर डाएट होती अशी.